अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, लवकरच येत आहे स्वामी समर्थ महाराजांचा, आपल्या स्वामींचा, आपल्या महाराजांचा प्रकट दिन. ज्यावेळेस महाराज प्रकट झाले होते तो दिवस लवकरच येणार आहे. तर प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची सेवा कशा पद्धतीने करायची आणि ही सेवा का करायची हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. काय होतं ना, आपण 21 दिवसांचं प्लॅनिंग करतो पण मध्ये आपले पिरियड्सचे डेट असतात, म्हणजे मासिक पिरियड्सचे डेट असतात किंवा अजून आपल्याला कुठलं वेगळं शेड्यूल आपण बनवलेलं असतं, लग्न कार्य असेल किंवा अजून काय असेल, कोणताही कार्य किंवा कार्यक्रम आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला एखादा 1-2 दिवस किंवा 4 दिवसाचा गॅप असतो मध्ये पडतो. तर अशा वेळेस जरा लवकर सुरुवात केली तर आपले 21 दिवस कंप्लीट होतील. बघा, भरपूर लोक वर्षभरामध्ये 108 पारायण करण्याचा संकल्प घेत असतात आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण आवर्जून 21 पारायण करायलाच हवी. आता 21 पारायण केल्यानंतर काय होतं बघा, आपले मनुष्य जाती आहोत आपण मनुष्य जाती आहोत. मनुष्य जात म्हटलं की प्रत्येकाचा कर्म, प्रत्येकाचा प्रारब्ध, प्रत्येकाचे षडरिपू हे सगळे वेगवेगळे असतात, बरोबर. तुमचे कर्म प्रारब्ध हे वेगळे, माझे कर्म प्रारब्ध वेगळे. प्रत्येकाचा गुरुबळ स्ट्रॉंग असतो किंवा कोणाकोणाचा गुरुबळ वीक असतो. प्रत्येकाच्या कुंडलीनुसार प्रत्येकाची भाग्यरेषा वगैरे ठरलेली असते. म्हणजे जर तुमचे अर्थात कर्म चांगले असतील, तुमचा प्रारब्ध पहिला अगोदरचा चांगला असेल तर यावेळेस तुम्हाला म्हणजे आता जी तुमची सेवा तुम्ही जे करताय ते सगळ्या सेवा तुमच्यासाठी कार्य करत असतात. पण कधी कधी असं होतं की ताई आजपर्यंत आम्ही इतके स्वामीचे सारामृत पारायण केले, आम्ही गुरुचरित्राचे पारायण केले, जी तुम्ही सांगेल ती सेवा केली पण आम्हाला कधीच त्याचा अनुभव आला नाही. पण कुठेतरी तुम्हाला भरपूर घरामध्ये झळ बसत होती, ती कुठेतरी कमी झालेली तुम्हाला जाणवत असेल. तुम्ही जे महाराजांना मागितलं असेल ते तुम्हाला मिळालं नसेल कदाचित, किंवा ती इच्छा तुमची पूर्ण झाली नसेल, पण त्याहून सुंदर अजून महाराजांनी पुढे काहीतरी लिहून ठेवलेलं असतं. आणि सेवा कधीच वाया जात नाही, तेवढं लक्षात घ्या सगळ्या सेवेकरांनी. कारण कधी असं होतं बघा, आपले कर्म प्रारब्ध, आपले कर्म कुठेतरी वाईट असतील, कुठेतरी चांगले नसतील, डगमगलेले असतील, तर ते कर्म आणि प्रारब्ध कुठेतरी स्थिर करण्याचा प्रयत्न आपल्या सेवा करत असतात. त्यामुळे आपल्याला जर झळ मोठी कुठेतरी बसणार असेल तर कुठेतरी छोटीशी झळ आपल्याला बसेल, म्हणजे हातावर जाणार होतं ते बोटावर जातं, अशातली गत आहे ती. आणि त्यामुळे महाराज कधीच आपल्याला एकटे सोडत नाही. त्यामुळे तुम्ही महाराजांचं बोट सोडलं तर महाराज तुमचं बोट कधीच सोडत नाहीत, लक्षात घ्या. आपल्याला कर्जाचा डोंगर आहे किंवा अजून कोणत्या तुमच्या इच्छापूर्ती असेल किंवा काहीही नाही मागायचं तुम्हाला अशीच सेवा करायची आहे, न मागता जरी सेवा केली तर त्यातूनही देखील तुम्हाला काही ना काही तर महाराज देत असतात. कारण आपल्या सेवेचं फळ महाराज कधीच वाया जाऊ देत नाहीत आणि त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं. त्यामुळे आपल्याला 108 सारामृत भरपूर लोक करतात, पण आपल्याला 21 दिवसांची श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामीचरित्र सारामृताचे 21 पारायण आपल्याला करायचे आहेत. आता 20 तारखेला 20 मार्च रोजी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. तर त्यानिमित्त आपल्याला 21 दिवसांची ही सेवा करायची आहे. तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंत अशी 21 दिवसांची सेवा आपण करणार आहोत. या काळामध्ये जर तुमच्या मासिक पिरियडच्या डेट असतील तर तुम्ही 4 दिवस अगोदर जरी सुरुवात केली, 4 ते 5 दिवस तर देखील चालणार आहे. कारण महाराजांची सेवा कधीच मोजून मापून करायची. 21 काही जास्त पारायण झाली तरी देखील महाराज म्हणणार नाही तू 21 दिवसांचा संकल्प घेतला होतास आणि तू पारायण एक्स्ट्रा का केलंस किंवा एक्स्ट्रा सेवा तू का केलेली आहेस. त्यामुळे सेवा करताना कंजूसी करायची नाही. कारण आपण मागताना महाराजांना किती मागतो, मला महाराज हे पाहिजे, मला महाराज ते पाहिजे, असं करा तसं करा, तुम्ही हे केलं तर मी ते करेन, तुम्ही मला हे दिलं तर मी ही सेवा करेन, ते करेन. भरपूर काही डिमांड्स असतात आपल्या, भरपूर काही इच्छा अपेक्षा असतात आपल्या, आणि त्यापुढे आपण महाराजांची एक्स्ट्रा सेवा करताना कंजूसी करायची नाही किंवा सेवा करताना कुठल्याच प्रकारची कासकूस किंवा कंजूसपणा करायचा नाही. एवढी एक गोष्ट आपल्याला टाळायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. अर्थात श्री स्वामीचरित्र सारामृत हे दिंडोरी प्रणीतचं श्री स्वामीचरित्र सारामृताचं पुस्तक आहे. तुमच्याकडे असेल नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या दिंडोरी प्रणीत केंद्रातून घेऊ शकता. आणि जरी तुम्हाला कुठे भेटत नसेल तर तुम्ही आवर्जून मला कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला घरपोच करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण मी पण काही ठेवत नाही माझ्या घरी. माझ्या इथे स्वामीचरित्र सारामृत म्हणजे माझ्या इथे दिंडोरी प्रणीत केंद्र आहे, तिथे जाऊन मी तुम्हाला कुरिअर करण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला खरंच भेटत नसेल तर. नाही मी अजून तर काय असं काय म्हणजे विकत वगैरे काही नाही आहे घरात वगैरे, मी काही ठेवलेल्या नाहीत वस्तू.
जर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. श्री स्वामी चरित्र सारामृत हा आपल्या अगदी मनाच्या जवळ आहे आणि महाराजांचा आत्मा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. त्यामुळे आपल्याला या सेवा करायच्या आहेत. सेवा म्हटलं की नियम देखील आहे. बघा सेवा काय काय करायच्या, तर सेवा तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण एका बैठकीमध्ये तुम्हाला 21 पारायण करायचे आहेत. ताई आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, ताई आमच्या घरामध्ये वृद्ध आहेत, तर तुम्ही सकाळी अर्धे आणि संध्याकाळी अर्धे वाचले तरी देखील चालणार आहेत. पण संकल्पयुक्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण संकल्प केला की आपण त्या संकल्पामध्ये बांधलो जातो आणि आपल्याला ती सेवा पूर्ण करावीच लागत असते. पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहात, तुम्ही 28ला सुरुवात करणार आहात, तर 27ला तुम्ही 27 फेब्रुवारीला तुम्ही आपल्या जवळपासच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन यायचं आहे. जाताना तुम्हाला नारळ खडीसाखर एक फूल घेऊन जायचं आहे. आणि हा संकल्प नाही आहे बरं का, जाताना नारळ खडीसाखर फूल तुम्ही घेऊन गेलात तर तिथे गेल्यानंतर महाराजांच्या चरणाशी ते अर्पण करायचं आहे. महाराजांना विनंती करायची आहे की महाराज, मी आजपासून आपल्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताची 21 पारायणाची सेवा रुजू करणार आहे प्रकट दिनानिमित्त. तर ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या असा आशीर्वाद मला तुमच्याकडून हवा आहे आणि या पारायणाला तुम्ही स्वतः उपस्थिती दाखवावी अशी माझी विनंती आहे असं महाराजांना म्हणायचं आहे. मनापासून हात जोडायचे आहेत आणि मग घरी यायचं आहे. हे आमंत्रण आहे महाराजांना, किंवा आपलं हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण केलेली प्रार्थना आहे. बरोबर. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. तुमच्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. तुमचं नाव, तुमचं गोत्र, अक्षतावरती हळदी कुंकू थोडेशा ओल्या होतील असं 1-2 थेंब पाणी टाकायचं आहे. एक फूल ठेवायचं आहे. तुमचं नाव, तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे. आणि नंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल किंवा तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, किंवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही 21 दिवसांची सेवा करत आहात किंवा 21 पारायणाची सेवा करत आहात, तर यथाशक्ती अखंड असं बोलू नका, कारण आपल्याला मध्ये अडचण येते वगैरे. त्यासाठी आपण यथाशक्ती यथाकालीन मी 21 पारायण करण्याचा संकल्प घेत आहे असं महाराजांना सांगायचं आहे. कधी कधी प्रकट दिनाच्या वरती देखील 1-2 दिवस पुढे गेले तरी देखील काही हरकत नाहीये, काहीच होत नाहीये, किंवा प्रकट दिनालाच 21 पूर्ण झालेलं असं देखील नाहीये. आणि मध्ये अडचण आली तर 1-2 दिवस पुढे गेले तरी देखील चालतात. असा संकल्प बोलायचा आणि तामणामध्ये पाणी पळीने खाली सोडायचं आहे. हा झाला संकल्प. आता एका बैठकीत तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे, काहीच अडचणी नसतील तर. आता 90% महिला सेवेकरी किंवा पुरुष सेवेकरी असे आहेत, त्यांना आता तोंड पाठ झालेलं आहे किंवा त्यांच्या जिभेवरती ते सगळे शब्द रुळलेले आहेत या प्रत्येक अध्यायातले. आणि अध्याय अतिशय छोटे आहेत, प्रत्येकाला माहिती आहे अध्याय किती छोटे आहेत. त्यामुळे बघा तुम्ही हे अध्याय आवर्जून पठण करायचे आहेत. स्वामी चरित्र सारामृताच्या प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या लीला आहेत आणि प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्याला या सेवा करायच्या आहेत. आणि 90% जसं की सांगितलं, 90% लोकांच्या 90% सेवेकऱ्यांच्या तोंडामध्ये जिभेवरती हे शब्द रुळलेले आहेत. त्यामुळे त्यांचं वाचनाचं स्पीड देखील तेवढं चांगलं आहे. आणि पाऊण तासामध्ये जर होत असेल तर तुम्ही एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लहान मुलं असेल तर तुम्ही 2 वेळा सकाळी अर्धे संध्याकाळी अर्धे वाचले तरी देखील चालणार आहे. नाही शक्य तुम्ही तर 2 दिवसात एक पारायण, म्हणजे तुम्ही आज राहिले अर्धे वाचले, उद्या अर्धे वाचले तरी देखील चालणार आहेत. नाही ते देखील शक्य नाहीये तर तुम्ही रोज 7 अध्याय, म्हणजे 7 1 7 7 14 7 1 21 3 दिवसाचे तुम्हाला 3 दिवसात एक पारायण अशा पद्धतीने जरी केलं तरी देखील चालेल. म्हणजे तुम्हाला जेवढे पारायण तुमच्याकडून होतील तेवढे तुम्ही करू शकता. भरपूर लोक सकाळ एका बैठकीत 21 अध्यायाचे एक पारायण करतात, संध्याकाळी एकदा वाचन करतात, म्हणजे एका दिवसात ते 2 पारायण करतात. भरपूर लोक आपापल्या पद्धतीने सेवा करत असतात. तर तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी सुरुवात करताना स्वामी स्तवनाने सुरुवात करायची, लक्षात घ्या. स्वामी स्तवन बोलायला, महाराजांची स्तुती करायला अजिबात विसरायची नाहीये. नंतर गायत्री मंत्राची 1 माळ घ्यायची आहे. हा मेरुमणी आहे, हा मेरुमणी अजिबात ओलांडायचा नाही. माळ देखील हे करंगळे आणि ही आपली हे बोट, अंगठ्याच्या बाजूचं बोट, हे 2 बोट माळेला टच होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. आणि व्यवस्थित माळ या 3 बोटावरतीच आपली फिरली गेली पाहिजे. अजून भरपूर सेवेकरी नवीन असतील, त्यांना माळ अजून पकडता येत नाहीये, तर तुम्ही रोज सराव करा, तुम्हाला नक्कीच त्याचं देखील प्रॅक्टिस होऊन जाईल. नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राची घ्यायची आहे आणि मंत्र देखील व्यवस्थित बोलायचा आहे. श्री स्वामी समर्थ, 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 अशा पद्धतीने हा मंत्र बोलायचा आहे. नंतर तुम्हाला तुमचे 21 अध्याय पहिल्यापासून अध्याय 21 पर्यंत तुम्हाला अशा एका बैठकीत तुम्हाला हे पारायण कंप्लीट करायचं आहे. तुम्ही पूजा मांडणी देखील करू शकता, नाही केली तर तुमच्या देवघरासमोर बसून जरी तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालते. पूजा मांडणी करावी असा अट्टहास नाही आहे अजिबात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने देखील सेवा करू शकता. आता सेवा म्हटलं की नियम आले. नियम
मासिक पिरियडचे पहिले 4 दिवस पूर्णपणे स्किप, कारण तो आपल्या शरीराला देखील आराम असतो, आपल्याला देखील आराम असतो आणि पूर्णपणे जोपर्यंत आपला जो फ्लो आहे, ब्लडचा फ्लो आहे, तो थांबत नाही तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही. स्वामीच्या सारामृताच्या पोथीला पूर्णपणे ब्लडचा फ्लो थांबला पाहिजे आणि नंतर आपल्याला 5व्या दिवसापासून सेवा करायची आहे. ते पण 4थ्या दिवशी तुम्ही डोकं धुता, 5व्या दिवशी देखील तुम्हाला डोकं धुवायचं आहे, नंतर तुम्हाला सेवा करायची आहे. नंतर तिथून सुरुवात करून सुतक विटाळाला स्टॉप करायची सेवा, संपूर्णपणे स्टॉप, कारण सुतक विटाळ जवळजवळ 14 ते 15 दिवसांचा असतो आणि आपल्याला तेवढं पाळणं म्हणजे तेवढ्या वेळेचा गॅप आपल्या सेवेमध्ये अजिबात पडता कामा नये. त्यामुळे ती सेवा तिथे स्टॉप करायची आणि ज्यावेळेस सुतक विटाळ संपेल त्यावेळेस तुम्ही नव्याने संकल्प घेऊन सेवा केली तरी देखील चालणार आहे. तसेच बघा, नियमांचं पालन म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तुम्ही 1 पारायण करा, 2 पारायण करा, 21 पारायण करा, 11 पारायण करा, पण सेवा काळामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. बाहेरचं परांना अजिबात घ्यायचं नाहीये. आता याच्यामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करण्याची एवढी काही गरज नाहीये, पण केलं तर अतिशय सुंदर, नाही केलं तरी काही हरकत नाहीये. पण परांना तुम्हाला टाळायचं आहे, मांसाहार टाळायचा आहे. परांना घेतल्यामुळे आपल्याला अन्नाचे दोष लागत असतात. ताई आम्ही माहेर जाणार आहोत, तर माहेरचं खाल्लं तर माहेरचं आपण खाऊ शकतो, पण बाहेर मेस लावलेली आहे तर आम्हाला अडचणच आहे, आम्हाला मेस लावावीच लागते. तर अशा वेळेस तुम्ही मेसचा डब्बा खाण्या अगोदर तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, हा मंत्र 3 वेळा बोलायचा आहे. नंतरच तुम्हाला परान्न म्हणजे ते डब्बा खायचा आहे. समजा कधी कधी असं होतं की बाहेर जाण्याचा योग होतो, घरातल्या ऐकतच नाही आहेत किंवा बाहेर हॉटेलमध्ये वगैरे आपण जातो, तर अशा वेळेस देखील बघा म्हणजे खूपच अडचण आली, म्हणजे ऐकतच नाही आहेत. अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीनेच 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि तुम्ही अन्न घेतलं तरी देखील चालेल, पण शक्यतो हॉटेलचं खाण्याचं टाळायचं आहे. घरातलं सात्विक भोजन आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे काही नियम आहेत, या नियमांमध्ये राहून, या नियमांच्या बंधनात राहून आपल्याला हे सेवा करायची आहे. सेवा करताना कोणत्याही प्रकारचे विचार, घाणेरडे विचार आपल्या मनात येणार नाहीत याची दक्षता आपण घ्यायची आहे. सेवा काळामध्ये मी, माझे स्वामी आणि माझी सेवा या तिघांमध्ये अजून चौथा कोणी येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. महाराजांना आपल्यामध्ये फक्त सेवा असणार आहे. महाराजांना आपल्यामध्ये फक्त आपला आवाज आपल्या कानामध्ये घुमला गेला पाहिजे आणि आपल्या डोळ्यांसमोर श्री स्वामीचरित्र सारामृताची पोथी असायला हवी. अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. एकदम त्या सेवेमध्ये एकाग्रता किंवा मंत्रमुग्ध होऊन आपल्याला ती सेवा करायची आहे. कारण आपण जेवढ्या लाऊडली बोलू तेवढा आपल्याला आपलाच आवाज कानावरती पडतो आणि आपलं डोकं किंवा आपलं मन आपलं म्हणजे आपलं शरीर इथे असतं, पण आपलं मन भरकटायला जातं. आपलं मन हे चंचल आहे, कुठेही कधीही फिरायला जातं, प्रत्येक गाव फिरून येतं. त्याला ट्रिपची काढायची किंवा वेळ वगैरे ठरवायची काही गरज नाही. ते असंच फिरायला जातं, असंच माघारी येतं. सगळं प्लॅनिंग करून माघारी येतं, सगळं जग फिरून माघारी येतं, सगळ्याचा एखाद्याचा बदला घेऊन माघारी येतं, एखाद्याला मारून माघारी येतं. पण आपलं मन आपल्या ताब्यात ठेवायचं आहे. डोकं आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दोघांना एकरूप करून ही सेवा करायची आहे. 100% तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही सेवा करायला सुरुवात करा आणि हे पुस्तक नसेल तर हे मिळवण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्या प्रकाशांचं तुमच्याकडे पुस्तक असेल ते वाचलं तरी देखील चालणार आहे, काहीसुद्धा हरकत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला श्री स्वामीचरित्र सारामृताचे आणि महाराजांच्या या 11 माळी तुम्हाला आवर्जून घ्यायच्या आहेत. 11 माळी मी अगोदर 1 माळा म्हटलं होतं तुम्हाला, पण 11 माळी घेण्याचा प्रयत्न करा आणि 11 वेळा तारक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. नक्कीच तुम्ही या सगळ्या सेवा कराल अशी आशा करते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी देखील आशा करते मी. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनल प्रत्येकाच्या शंकेच्या नुसार नक्कीच केली जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.